CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहराचे आराध्य दैवत रेणुका माता यांच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। घट मांडणी करून या उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे। 2 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तर 2 एप्रिल रोजी सलग 18 तास शहराला परिक्रमा घातली जाते, ज्यामध्ये राज्यभरातून आलेले हजारो भाविक या परिक्रमेमध्ये सहभागी होतात। नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांची श्रद्धा आहे। परिक्रमेमध्ये नवस फेडण्यासाठी वगदीमध्ये सहभागी झालेले गडकरी हे प्रमुख आकर्षण असतं। या उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे, जी आजही जोपासली जात आहे। रेणुका देवीचा शारदीय नवरात्र उत्सव आज पारंपरिकरित्या हा साजरा होत आहे आणि आज पहिली माळ या ठिकाणी घटाची स्थापना झालेली आहे। चिखलीचं आराध्य दैवत श्री रेणुका माता आणि आपल्या चिखली शहराच्या आजूबाजूला जे राहणारे सर्व भाविक आहे, पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणारे भाविक यात्रेसाठी 2 तारखेला या ठिकाणी येणार आहे। आपण मनोभावे देवीची पूजा करतो। या देवीचं महत्त्व असं आहे की नवसाला पावणारी ही देवी सर्वांच्या आपल्या मनातील ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण करते। आपल्या मंदिराच्या वतीनं या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो आणि 18 तास चालणारं अखंड 18 तास चालणारं ही जे परिक्रमा आहे देवीची, ही संपूर्ण गावातून निघत असते। यामध्ये असंख्य महिला भाविक जे असतात आपल्या ओटी भरून आणि वगदीला गळकरी जे वगदी नवस्फूर्ती करतात आणि चर्मकार बंधू यामध्ये आपल्या जिव्हेमध्ये त्रिशूल घालून या ठिकाणी येतात। अशा या पावन नवरात्र उत्सवाच्या दरम्यान सर्व भाविक या ठिकाणी मनोभावे सेवा करतात। अन्नदान करणारे, त्यानंतर इतर सेवा देणारे जे भक्त असतात, तर ती आपली भक्तीची सेवा या ठिकाणी आपल्या मातृशक्तीला मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून आपल्या ज्या आकांक्षा असतील यासाठी ते आपले नवस या ठिकाणी करतात। यात्रा ही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या यात्रेचं स्वरूप अख्ख्या महाराष्ट्रभर आणि अखंड 18 ते 20 तास चालणारी ही महाराष्ट्रातील एकमेव अशी ही यात्रा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 2 तारखेला साजरा होणार आहे। यामध्ये अनेक नानाविध कार्यक्रम या ठिकाणी आहेत आणि 3 दिवसाचा नारी शक्ती जागर हा मोठा एक उत्सव आणि पंजाब येथील खालसा दलाचे जे लोक आहेत त्यांचे चित्तथरारक खेळ आपल्या पूर्ण रात्रभर चालणारे हे पारंपरिक खेळ या ठिकाणी सादर करतील। सर्व मावी भक्तांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी शांततापूर्वक या सर्व भावाचा आदर करावा आणि ही यात्रा चांगल्या सुस्थितीत घडून आणेल असा सर्वांनी प्रयत्न करावा। जय जगदंब। ही परंपरा जी आहे तर ही परंपरा ही तर माझ्या लहानपणापासून मी पाहतो, तर ही परंपरा याचा हे कोणाला काही माहिती नाही। हे इथं मंदिर जे बांधलं गेलं तर याचा काही उल्लेख नाही, पण तो परवा सर्व संस्थांच्या विश्वस्त मिळून आणि सर्व गावकरी मानकरी जे या ठिकाणी लोक येतात त्यांच्या वतीनं आणि सर्व जनतेच्या वतीनं हा उत्सव पारंपरिकरित्या साजरा करण्यात येतो। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।